सत्यप्रियाची तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय ना? हॅलो. सत्यप्रियाची तुम्हाला माझा हो ठीक आहे. मी एक PPT प्रेझेंट करते. ओके. तर हे मास्टरचा फोटो आहे. मास्टर ली होंगची हे फालून दाफा चे संस्थापक आहे. यांनी 1992 मध्ये ही साधना पद्धती पब्लिक केली आणि फालून दाफा ही खूप प्राचीन साधना पद्धती आहे जी आधी एका गुरुद्वारे एका शिष्याला दिली जात होती. पण 1992 मध्ये मास्टर ली होंगचीनी चायनाच्या चांगचू नावाच्या सिटीमध्ये ही साधना पद्धती मास पॉप्युलेशनसाठी म्हणजे खूप मोठ्या सर्वसामान्य माणसासाठी याला शिकवायला सुरुवात केली. तर याची सुरुवात आपण या वॉटर क्रिस्टलच्या एका प्रयोगामधून करू शकतो. हा प्रयोग डॉक्टर मसारू इमोटो जापान मध्ये या सायंटिस्टने केला होता. तर हा मी का दाखवते हे तुम्हाला कळेल नंतर पुढच्या स्लाइडमध्ये. तर याचं कारण हे की आधी त्यांनी काय केलं या डॉक्टरांनी की यांनी पाण्याचे वेगळे वेगळे क्रिस्टल्स घेतले आणि त्या पाण्याच्या क्रिस्टल्सला वेगळ्या वेगळ्या चांगले थॉट्स, वाईट थॉट्स, चांगले शब्द, खराब शब्द, चांगलं म्युझिक, वाईट म्युझिक याला एक्सपोज केलं आणि त्याचे मग त्यांनी रिझल्ट्स बघितले की जेव्हा चांगले शब्द वापरला, जसं देवदूत हा चांगला शब्द आहे, हा वापरल्यावर पाण्याच्या क्रिस्टल्सचा झालेला हा सुंदर आकार. तसंच चांगला विचार त्यांनी डोक्यात आणला. तर तेव्हा आलेला हा जो आहे हे चांगल्या विचारांच्या संपर्कात आलेला आणि तसंच तुम्ही प्रेमळ आहात धन्यवाद हा विचार प्लस चांगलं म्युझिक म्हणजे सायलेंट नाईट या संगीताच्या संपर्कात आलेली. तर याच्यातून आपल्याला काय कळतं की चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले संगीत यांचा पाण्यावर झालेला जो असर असतो तो चांगला असतो, म्हणजे तो एक सुंदर आकार ग्रहण करतो. पण हे जर आपण खराब शब्द म्हणजे जसं शैतान हा शब्द आहे तेव्हा तो घृणास्पद आहे, मी तुला मारून टाकेन हा शब्द आहे, हे दोन वाईट शब्द आहेत. तर ते शब्द वापरून किंवा ते विचार वापरून जेव्हा पाण्याच्या समोर ठेवले तेव्हा त्याचे क्रिस्टलांनी हे विकृत रूप धारण केले. तसंच भूकंप आला होता जापानमध्ये कोबे नावाच्या जागेवर, तेव्हा पाण्याचा क्रिस्टल्स घेतले तेव्हा त्या पाण्याचे क्रिस्टल्सचे हे असे विकृत स्वरूप आलेले. असं जेव्हा जड खूप हेवी संगीताच्या संपर्कात आलेले पाणी आहे त्याचा हा असा विकृत स्वरूप आलेला आहे. तर यांनी आपल्याला काय लक्षात येतं की आपल्या मनाचे जे विचार असतात त्याचा आपल्या आजूबाजूचा जो वातावरण असतं त्याचा आपल्या मनावर खूप एकदम डायरेक्टली प्रभाव पडत असतो. ओके. तर जर आपण सध्याच्या ज्या वातावरणात राहत आहोत तेव्हा जर आजूबाजूचं वातावरण चांगलं नसेल आणि घटना चांगल्या नसतील किंवा आपले स्वतःचे विचार जर चांगले नसतील तर आपले शरीरावर आणि मनावर त्याचा वाईट प्रभाव हे त्यांनी कळतं. कारण माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी बनलेलं आहे आणि पाण्यामध्ये स्मरणशक्ती असते आणि आजूबाजूच्या घटनांचा आणि विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडतो. जर आपण चांगले विचार ठेवले तर आपोआपच आपले शरीर त्याचं चांगलं रिएक्शन्स द्यायला सुरुवात करतं. आता जे आजकाल सध्या आपण बघतो जनसामान्यामध्ये की TV, व्हिडिओ गेम किंवा हिंसक किंवा खराब दृश्य दाखवली जातात, ते आपल्याला जरी असं वाटलं फॉर द टाइम बिंग की आपण फक्त बघतो आणि सोडून देतोय, पण तरी त्याचा बॅकएंडमध्ये आपल्या मनावर, शरीरावर खराब परिणाम पडत असतो. तर फालून दाफाचा याच्याशी कसा संबंध हे मी सांगण्याचा प्रयत्न करते की फालून दाफा ही सत्य, करुणा आणि सहनशीलता या विश्वाच्या 3 मुख्य आधारभूत सिद्धांतावर अवलंबून करणारी साधना पद्धती आहे, जी फक्त शाब्दिकरित्याच नाही तर त्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा अंगीकृत करायचं असतं. या 3 शब्दांना जे बोलायला जरी सोपे असले तरी ते करायला जेव्हा आपण जातो तेव्हा ते आपल्याला जाणवतं की रोजच्या लाईफमध्ये आपण किती त्याला चांगल्या पद्धतीने फॉलो करतो. तर ते हळूहळू विथ द प्रॅक्टिस आपल्याला जमायला लागतं. तर आतापर्यंत मी जे बोलले ते ठीक आहे का की पुढच्या स्लाइडवर जाऊ? हॅलो. ओके. तर मी आता नेक्स्ट स्लाइडवर जाते.
फालून दाखवायचं आता मी शॉर्ट इंट्रोडक्शन देते. 1992 मध्ये सी लिव्हॉर्म्स यांनी स्थापना केली होती आणि ही साधना पद्धती ब्रह्मांडाचे जे सर्वोच्च गुण आहे, सत्य, करुणा आणि सहिष्णुता, सहिष्णुता म्हणजे सहनशीलता यावर आधारित ही एक सहशरीर साधना पद्धती आहे. त्याच्यामध्ये शरीराचे आणि मनाचे दोघांचे परिष्कृत केल्या जातो, म्हणजे दोघांचा साधना अभ्यास केला जातो. त्यामुळे एक्सरसाइज सुद्धा करायचे असतात आणि मानसिक चेंजेस सुद्धा स्वतःमध्ये करायचे असतात. नुसतं एक्सरसाइज करून उपयोग नाही, कारण नुसते एक्सरसाइज केल्यानं आपण साधकासारखं स्वतःला वागवलं नाही तर त्या एक्सरसाइजचा तेवढा आपल्या शरीरावर चांगला उपयोग होत नाही. म्हणून याच्यात मनाच्या साधनेवर जास्त भर आहे. आणि दुसरं म्हणजे व्यायाम जे असतात ते जर आपण साधकासारखं वागलो आणि त्याच्यासोबत एक्सरसाइज केले तर तब्येत आपोआप सुधारते. तब्येत सुधारणं किंवा रोग दूर करणं हा फालून दाखवाचा उद्देश नाही आणि इव्हन याच्यामध्ये कुठेही रोग दूर करणे हा शब्द वापरला जात नाही. फक्त याच्यात बॉडी प्युरिफिकेशन म्हणजे शरीराचे शुद्धीकरण हा शब्द वापरला जातो. तर ते कसं होतं ते तुम्हाला पुस्तक वाचल्यावर आपोआप कळेल. इन शॉर्ट तुम्ही हे समजू शकता की जसं जसं आपण साधकासारखे वागू लागतो तसं तसं आपल्या शरीरामध्ये बदल होत जातात. आपल्या मनात बदल होत गेले, विचारांमध्ये बदल होत गेले की आपोआपच आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत जातात. आणि त्याच्यासोबत एक्सरसाइज केले की ते जे मेकॅनिझम असतं ते व्यवस्थित कार्यान्वित होतं आणि आपोआपच तब्येत बदलते. आता ही एक साधना पद्धती आहे ज्याच्यात कुठेही कोणत्याही प्रकारे धर्माशी संबंध नाही आहे. ही बुद्ध आणि ताओ विचारधारेने संबंधित असलेली साधना पद्धती आहे. पण ही बुद्ध धर्म नाही, ओके, किंवा हा कोणत्याही धर्माला किंवा राजकारणाला किंवा देशाला सपोर्ट करत नाही. याच्यामध्ये 104 देशांपेक्षा 100 कोटीपेक्षा जास्त लोक याचा अभ्यास करतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इतके लोक जर फॉलो करतात तर आतापर्यंत पण का नाही ऐकली. तर त्याच्या मागे हे कारण आहे की याच्यात कुठेही एक पैसे इन्व्हॉल्व नाही आहे. त्याच्यात ही स्वतःचा परिष्कृत करणारी साधना पद्धती आहे. म्हणजे लोकांसमोर ॲडव्हर्टाईज करणे हा याच्या मागे कुठेही उद्देश नसतो. स्वतःच्या आध्यात्मिक विकासासाठी असलेली ही साधना पद्धती आहे. याचे सगळे उपक्रम पूर्णपणे विनामूल्य असतात. कितीही दिवस कोणी शिकले तरी कोणी कोणाकडून कधी काही पैसे घेत नाही, कोणतीही अपेक्षा ठेवली जात नाही. सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या व्हॉलेंटिअरिंग असतात, म्हणजे की स्वयंसेवक असतात. प्रत्येकाला आपले आपले जॉब्स आणि फॅमिली आहे, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की त्यांना फायदा झाला आहे तर त्यांनी दुसऱ्यांना सांगावं, म्हणून ते दुसऱ्यांना सांगतात. त्यामुळे याच्यात कुठेही प्रोपगंडा वगैरे केला जात नाही कोणत्याही प्रकारचा. त्यामुळे मे बी माहीत नसेल लोकांना. पण माउथ पब्लिसिटी सुद्धा इतकी मोठी पॉप्युलेशन आहे जी याची साधना करते. 2 पुस्तकं आहेत. आपल्याला असं वाटतं की साधना म्हणजे काय असते, तर आपल्या डोळ्यासमोर पुष्कळदा असा विचार येऊ शकतो की कोणीतरी गुरु आहे त्याची पूजा करायची, काहीतरी कोणीतरी आपल्याला शक्ती देईल आणि आपलं शरीर एकदम चांगलं होऊन जाईल, आपल्याला एकदम चांगले अनुभव यायला लागतील. असं फालून दाफामध्ये नाही आहे. फालून दाफामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की आपले शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला स्वतःला साधकासारखं वागणं गरजेचं आहे. इतर कोणीतरी येऊन आपल्याला आपली लेवल नाही वाढवू शकत. तर आपण साधकासारखं वागलो आणि एक्सरसाइज केली तर आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस जे घडवून आणायचे कामं असतात किंवा आपली लेवल वाढवायचं काम असतात ते आपली गुरु करतात. पण त्याच्यासाठी प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागतात. तर हे सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये झुआन फालूनमध्ये समजवलेल्या आहेत. झुआन फालून जे आहे ते मुख्य पुस्तक आहे, ते वाचणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स 9 लेक्चर्स आहेत जे मास्टर ली होंगचीनी दिलेले होते आणि त्यांचा तो संग्रह आहे. टोटल 9 लेक्चर्सचे 9 याच्यामध्ये हे आहे अध्याय आहे आणि सुरुवातीला प्रस्तावना आहे. तर झुआन फालूनमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं की आपल्याला कळतं की खरोखर साधना म्हणजे काय प्रकार असतो. आणि ती पूर्ण सुरुवातीपासून म्हणजे एका सर्वसामान्य माणसापासून सुरुवात करून ते शेवटपर्यंत घेऊन जाईल माणसाला, एवढा त्या पुस्तकामध्ये ताकद आहे. दुसरं एक पुस्तक आहे फालून गॉंग. तर फालून गॉंग हे एकदम बेसिक इंट्रोडक्टरी पुस्तक आहे. त्याच्यात 3 भाग आहेत. पहिलं आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, दुसरं आहे त्याच्यामध्ये जे एक्सरसाइज आहे म्हणजे जे 5 एक्सरसाइज असतात फालून गॉंगमध्ये त्याचा पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे चित्रांसकट. आणि तिसरा भाग आहे तो प्रश्न उत्तरांचा आहे.
तर नवीन जर कोणी सुरुवात करत असेल आणि त्यांनी जो फालून किंवा फालून कोणचंही पुस्तक वाचलं तरीही चालेल. आता हे सगळे पुस्तकं, व्यायामाचे ऑडिओ, व्हिडिओ सगळ्या वस्तू falundafa.org वर विनामूल्य अवेलेबल आहे, फ्रीली डाउनलोडेबल आहे. कोणीही देऊ शकतो, कोणीही डाउनलोड करू शकतो. पण जुआन फालून वाचणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की फालुंदाफा चा इंट्रोडक्शन देईल, पण पुष्कळ लोक असतात त्यांचं म्हणणं असतं की फालुंदाफाच कशाला, बाकी पण तर अभ्यास पद्धती आहे. तर तुम्ही जर पुस्तक वाचाल तर तुम्हाला ते कळेलच. पहिल्या चॅप्टरमध्येच दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फालुंदाफा. त्याच्यात तुम्ही वाचलं तरी तुम्हाला ते कळेल, पण मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की ही एक शरीर साधना आहे ज्याच्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही स्तरांवर साधकाचे परिवर्तन होते. म्हणजे शरीर पण चांगलं होते आणि आध्यात्मिक विकास सुद्धा होत असतो. आता याच्यात 5 व्यायाम आहे जे एकदम सोपे सौम्य आहे. आता यातला चांगला प्रकार हा तुम्ही धरू शकता की हे सगळ्या वयोगटांसाठी योग्य आहे. म्हणजे अगदी लहान मुलापासून ते कितीही वयस्कर माणूस असला आणि त्याला वाटलं की आता मला काहीतरी माझी स्वतःची प्रगती करून द्यायची आहे, पण माझं वय तर खूप झालेलं आहे, तर त्याची सुद्धा काही अट नाही आहे. म्हणजे मास्टर सगळ्या गोष्टींची काळजी घेतात जर साधकाने स्वतःचं मन कमिटेड ठेवलं असेल तर. ते सगळे व्यायाम करण्यासाठी कुठेही वेळेचे बंधन नाही आहे, दिशेचे बंधन नाही आहे, जागेचे बंधन नाही आहे, कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व नाही आहे किंवा मेंबरशिप, काही फॉर्म भरणे अशातला काहीही कुठेही भाग नाही. तुम्हाला मी आता सांगितलं की फालुदाफा हे विश्वाच्या प्रिन्सिपल सत्यपूर्ण संशोधन यावर अवलंबून आहे आणि ब्रह्मांड हे गतिमान आणि सतत फिरत राहणारे वस्तू. जसं आपण म्हणतो की नाभिकाच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरत राहतात, तसं सूर्याच्या आजूबाजूला ग्रह फिरत राहतात, सगळ्या आकाशगंगा फिरत राहतात. ते रोटेशन जी वस्तू फिरत राहते असं लिहिलेलं आहे जोपर्यंत की का नाही याच्यासाठी वेळेचे, दिशेचे, स्थानाचे बंधन. कारण सतत गोल फिरत असलेल्या वस्तूंसाठी कोणत्याही प्रकारे दिशेचे बंधन नसते, कारण ती स्वतःच गोल फिरत असते. तर ते तुम्हाला पूर्ण यातलं फालूनचा रोटेशन विषय, आता हे जे तुम्हाला साईन दिसतं आहे हे फालूनचं साईन आहे जे मास्टर स्थापित करतात साधकांच्या शरीरामध्ये, पोटाच्या खालच्या भागात. पण ह्या सगळ्या गोष्टी आता आपण इथे सांगण्यापेक्षा तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला त्यातलं कळेल. आता याचे जे काही चांगल्या गोष्टी आहे म्हणजे की हिलिंग पॉवर ऑफ फालुदाफा म्हणून एक पुस्तक आहे. याच्यामध्ये काही साधक असे आहेत ज्यांना अतिशय गंभीर आजार झालेले होते आणि ते ज्याच्यात मेडिकली ठीक होण्याचे पण चान्सेस खूप कमी होते, पण ते लोक फक्त फालुदाफाचा अभ्यास करून या सगळ्या आजारातून मुक्त झाले. तर त्यांचे अनुभव या सगळ्या साधना या पुस्तकामध्ये संकलित आहे. तुम्हाला हे पुस्तक, ही जी लिंक आहे याच्यातून तुम्हाला डाउनलोड करता येईल. पुन्हा मी एकदा सांगू इच्छिते की फालुदाफाचा इंटेन्शन तब्येती ठीक करणं नाही आहे, तो बाय प्रोडक्ट आहे जो आपल्याला आपोआपच मिळतो. त्याची खूप इच्छा करायची पण गरज नाही. नेक्स्ट स्लाइड. 5 व्यायाम जे आता आपण सांगितले ते व्यायाम तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही सेशन जॉईन कराल तेव्हा तुम्हाला त्याचा प्रात्यक्षिक करून दाखवल्या जाईल. फक्त मी इथे इंट्रोडक्शन देते. पहिल्या व्यायामाचं नाव आहे बुद्ध सहस्त्रहर्ष प्रदर्शन. तर आपल्या शरीरामध्ये खूप सारे मेरेडियन्स असतात, तर त्या मेरेडियन्सला स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग या पद्धतीने ते सगळ्या शक्तिनाड्या असतात त्या उघडल्या जातात. दुसरा आहे फालून स्थिर मुद्रा. हा उभं राहून करायचा व्यायाम आहे ज्याच्यामध्ये ध्यान मुद्रा असते, पण ते उभं राहून करायचं ध्यान आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 4 मुद्रा असतात ज्याच्यात आपल्याला फालूनला धरायसाठी म्हणजे चक्र आपण धारण करतो अशा प्रकारे 4 पद्धतीने उभं राहायचं असतं. तसं याच्यात ही पहिली पोझिशन. तर हा व्यायाम आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी वाढवतो आणि बुद्धीला जागृत करतो. तिसरा व्यायाम हा जो आहे हा काय करतो की ब्रह्मांडाच्या 2 किनाऱ्यांचे छेदन करतो. म्हणजे आपण स्वतःला एकदम एक हॉलो सिलेंडर म्हणून कन्सिडर जरी केलं तरी आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा ब्रह्मांडाचा एकदम वरचं टोक आणि एक खालचं टोक अशा प्रकारे ब्रह्मांडाची ऊर्जेचा वापर करून साधकाच्या शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. चौथा व्यायाम आहे फालून अलौकिक कक्षा. तर
या व्यायामाने काय होतं की पूर्ण शरीरावर हळुवारपणे हात स्ट्रेच करायचा असतो. हा व्यायाम सगळ्या आपल्या शरीराच्या असामान्य परिस्थिती असतात त्याला सुधारत असतो. आणि 5वा आहे तो पद्मासनामध्ये ध्यान अवस्थेत बसून करायची मेडिटेशन आहे. तर यांनी आपल्या शरीराची मनाला आणि शरीराला परिष्कृत करतो आणि याचं नावच आहे की दिव्य शक्तींना सुदृढ करतो हा व्यायाम. पण फालून दाखवायची एक्सरसाइज करताना कुठेही मनात शक्यतो हा विचार नाही आणायचा की मला काही सुपर नॉर्मल पॉवर मिळायला पाहिजे किंवा मला काही वेगळं जाणवलं पाहिजे. कारण फालून दाखवामध्ये कोणतेही व्यायाम करताना एम्प्टीनेसवर म्हणजे मन रिक्त असण्यावर जास्त भर वरच भर दिले गेलेलं आहे की इच्छा ठेवायची नाही मनात की हे करून मला हे मिळेल, हे केलं तर मला हे मिळेल, माझी तब्येत ठीक होईल, मला काही दिसायला लागेल की मला काही वेगळी शक्ती मिळेल, काही वेगळं होईल, असा नाही मनात इच्छा ठेवायची. फक्त मी साधना करू इच्छिते आणि माझे गुरु माझ्याकडे लक्ष देतात जर मी स्वतःला वागवलं तर. आता हे माझी व्यायामांचं हे आहे म्हणजे शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे की कोणत्या व्यायामात काय करायचं असतं. तर आपल्याला माहीत असतं की आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या ऊर्जा वाहिन्या आणि यंत्रणा असतात. तर त्या सगळ्या उघडतात आणि शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते. आणि सुरुवातीपासूनच माणूस जसं काही संध्याभ्यास पद्धती असतात ज्याच्या हळूहळू एक ऊर्जावाहिनी दुसरीला उघडते, दुसरी तिसरीला. याच्यात असं नसतं. याच्यामध्ये सगळ्या ऊर्जावाहिन्या पहिल्या अगदी सुरुवातीपासूनच उघडल्या जातात आणि जेणेकरून माणूस उच्च स्तरावर सराव करू शकत असतो. काही जणांना शरीरामध्ये उष्णता जाणवते आणि काही जणांना असं एक एनर्जी फील्ड असल्याची, ऊर्जा क्षेत्र असण्याची अनुभूती येते. पण अगेन हे डिपेंड करतं त्या माणसाची इनबॉर्न क्वालिटी कशी आहे किंवा त्याची शारीरिक परिस्थिती कशी आहे, त्याची अपेक्षा नको ठेवायला. दुसरा स्थिर मुद्रा जो व्यायाम आहे तो मी जसं आता सांगितलं उभा राहून करायचा व्यायाम आहे. याच्यात शांतता जाणवते आणि जितकं आपण डोकं शांत ठेवून मनात तुमचे विचार न ठेवता आपण हे व्यायाम करू तेवढं आपल्याला चांगला अनुभव होतो. याच्यामध्ये असे दोन्ही हात वर खाली करायचे असतात 9दा आणि मग 9व्या आवर्तनमध्ये दुसरे हात वर जातो आणि पुन्हा वर खाली दोन्ही हात करायचे असतात ते पण 9दा. असं केल्यावर एक आवर्तन पूर्ण होतं. असं 3दा करायचं असतं. हे याच्यात काय होत असतं की ब्रह्मांडात खूप सारी ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा उपयोग करून आपल्या शरीराला शुद्ध करायचं असतं आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जा शरीरातल्या ऊर्जेमध्ये विलीन होत असते. आपल्या शरीरात असलेली जी नको ती एनर्जी असते ती निष्कासित केल्या जाते आणि जी चांगली ब्रह्मांडातली ऊर्जा असते ती शरीराच्या आत घेतल्या जाते. त्यामुळे काय होतं की रोग असणारी जी काळीची हा पदार्थ असतो ती आपल्या शरीरातला बाहेर निघते आणि ब्रह्मांडाची चांगली ऊर्जा शरीराच्या आत येते आणि या पद्धतीने शरीराचं शुद्धीकरण होतं. हे फालून अलौकिक कक्षा 4था व्यायाम आहे. याच्यात काय असतं पूर्ण शरीरावर हात स्ट्रेस होत असतं. यामुळे काय होते शरीरातली ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये जी आपण घेतलेली आहे ती पसरते आणि सगळे जे मेरेडियन्स असतात आपल्या बॉडीमध्ये खूप सारे मेरेडियन्स असतात ते उघडल्या जातात आणि जोडले जातात एकमेकांशी आणि प्रत्येक हालचाल शांत सौम्य असावी आणि त्यामुळे असामान्य परिस्थिती आपल्या बॉडीतली नॉर्मल होते. आणि हा जो आहे 5वा व्यायाम हा पद्मासनात बसून करायचा व्यायाम आहे. सुरुवातीला आपण 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास, 2 तास कितीही म्हणजे जसं जसं ज्याला जमेल तसं बसता येईल. ज्याची जेवढी कॅपॅसिटी असते तेवढं त्यांनी करावं. पण शक्यतो अर्धा तासापासून तरी किमान सुरुवात करणं अपेक्षित आहे. याच्यात खूप जणांना खूप वेगळे अनुभव येत असतात. पण ते अगेन ते डिपेंड ऑन त्या माणसाची कशी काय त्याची इनबॉर्न क्वालिटी कशी आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती डीप आहे त्यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून होतात. खरं सांगायचं तर भालुंदाफामध्ये सांगायला खूप जास्त आहे आणि तसा विचार केला तर काही सांगणं हेच बरोबर नाही आहे. कारण प्रत्येका माणसात जो कोणी आहे जसं मी आहे, संदीपजी आहे किंवा युवराजजी आहे, आम्ही सगळे जरी साधना अभ्यास करत असलो तरी
फालुन दाफामध्ये फक्त एकच गुरु आहे आणि बाकी सगळे 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 जण कितीही वर्षापासून त्यांनी एक्सरसाइज केली किंवा मेडिटेशन केलं तरी सगळे जण हे शिष्यच आहेत आणि सगळे जण शिष्यच राहतील. फक्त एकच गुरु आहे मास्टर ली गॉंगची. त्यामुळे आणि इथे कोणत्याही प्रकारे गुरूंना पूजा करणे किंवा त्यांचे पाय धरणे, त्यांचा कोणत्याही प्रकारे रिच्युअल करणे याची गरज नाही. जर साधकाने स्वतःला मनापासून साधक म्हणून वागवायला सुरुवात केली तर गुरु त्यांची काळजी घेतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर हा सुद्धा एक फालुन दाफाचा एक वेगळा गुण आहे जो जनरली आपल्याला साधना पद्धतीमध्ये सापडत नाही, की कोणत्याही प्रकारे इथे कोणत्याही फॉर्मॅलिटीची किंवा रिच्युअल्सची कोणत्याही प्रकारे गरज नाही. हे सगळे फालुन दाफाचे प्रॅक्टिशनर्स आहेत जे 114 देशांमध्ये वेगळे लोक मग ते कोणत्याही जातीचे असो, धर्माशी असो, कोणत्याही जिओग्राफीशी, रेसशी रिलेटेड असो, हे सगळे फालुन दाफाचा अभ्यास करतात. कारण फालुन दाफामध्ये कोणत्याही प्रकारे धर्म, जाती, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टींना कुठेही काहीही स्थान नाही. कोणताही माणूस कोणत्याही वयाचा तो करू शकतो. आधी आम्ही लोकांना जाऊन सांगायचो, पण सध्या काय होतं आहे की जाणं, फिजिकली मीट होणं शक्य नसल्यामुळे ऑनलाईन वर्कशॉप्स घेतले जातात. जसं हा घेतला जातोय तसाच इंग्लिशमध्येही केला जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जसं युवराजींनी सांगितलं की डेली आपले एक्सरसाइजचे वर्कशॉप्स असतात, त्यात लोकांना एकदा शिकवून आणि मग रोज त्यांची प्रॅक्टिस घेऊन त्यांना पूर्ण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते लोक आपला वर्कशॉप अटेंड करू शकतात. कधीही कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा फीस घेतली जात नाही. आतापर्यंत मी जे सांगितले ते ओके होतं का तुम्हाला? तर मी आता याच्या शेवटच्या स्लाइडवर जाते. फालुन दाफा चीनमध्ये मी जसं सांगितलं की 1992 मध्ये पब्लिक झाला. पण आता इथे चीनमध्ये चीनी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य आहे आणि 1992 पासून 1999 पर्यंत हा इतका जास्त लोकांमध्ये पॉप्युलर झाला. कारण एक म्हणजे याचे आध्यात्मिक खूप चांगले परिणाम लोकांना दिसायला लागले. लोकांची मॉरल कॅरेक्टर तर वाढलं, पण त्यांना आध्यात्मिक सुद्धा खूप चांगले अनुभव यायला लागले. तब्येती चांगल्या व्हायला लागल्या लोकांच्या. मेडिकलवरचा खर्च खूप कमी झाला लोकांचा. तर तिथल्या मध्ये एक चीनी कम्युनिस्ट पार्टीचे शासन आहे. त्यात काय असतं की लोकांना त्यांची जी नंबर असतात तर त्याच्यावर त्यांना असं वाटतं की जितके जास्त नंबर्स असतील तेवढे लोक त्यांच्या अनुयायी असतील. पण त्यांचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते फालुन दाफाच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध आहे. म्हणजे फालुन दाफा सत्य, करुणा आणि सहनशीलता यावर आधारित प्रिन्सिपल्स आहेत. आणि चीनी कम्युनिस्ट पार्टीचे प्रिन्सिपल्स आहेत खोटेपणा किंवा भ्रष्टाचार, काय म्हणतात हिंसक प्रवृत्ती, या सगळ्या गोष्टी चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रिन्सिपल्सला जुळत नाही. त्यामुळे चीनमध्ये जो 1992 20 जुलैमध्ये त्यांचे जे होते जियांग जेमिन, ते त्यावेळचे पक्षाचे नेते होते, ते घाबरले की जर हे इतके शांतताप्रिय आणि चांगल्या लोकांची चीनमध्ये लोकसंख्येची वाढ झाली तर त्यांच्या सरकारला ती अस्थिर करेल असं त्यांना वाटलं. खरं तर फालुन दाफाचे प्रॅक्टिशनर्स अतिशय शांतताप्रिय असतात आणि याचा प्रिन्सिपलच आहे सत्य, करुणा आणि सहनशीलता. म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारे लोकांनी त्रास दिला तर त्याच्यावर रिएक्ट व्हायचं नाही. पण तरी सुद्धा आपण असं म्हणतो ना की खोटेपणाला नेहमी भीती असते. तर ते लोक घाबरले की जर चांगल्या लोकसंख्येत वाढ झाली तर त्यांच्या पार्टीला लोक सपोर्ट करणार नाही. म्हणून त्यांनी 20 जुलै 1999 मध्ये या साधना पद्धतीवर बंदी आणली. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत फालुन दाफाच्या अनुयायांचा छळ सुरू आहे. आणि तो अतिशय अमानुष प्रकारे केल्या जाणारा छळ आहे, ज्याच्यासाठी पूर्ण विश्वातनं सगळीकडे ह्युमन राईट्सचे लोकांनी आपले आपले मतं नोंदवलेले आहेत की इतका वाईट प्रकारे छळ अशा लोकांचा करू नये जे कोणाचंच कधीच काहीच बिघडवत नाही. सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे चीनमध्ये फालुन दाफा प्रॅक्टिशनर्सचे शरीरातले अवयव काढून विकले जातात आणि त्याच्यासाठी त्यांना मारून टाकलं जातं.
तर तो खूप खराब प्रकार सुरू आहे. लोकांना वाटतं की चीन खूप प्रगती करतोय किंवा तिथल्या वस्तू स्वस्त असतात किंवा चीनने काय डेव्हलपमेंट केलेली आहे. पण खरा चेहरा चीनी कम्युनिस्ट पार्टीचा हा आहे की तो आध्यात्मिक साधना करणाऱ्या लोकांचा अतिशय छळ करतो आणि त्याचा जो चांगला प्रकार आहे, चांगले जे प्रिन्सिपल्स आहेत ते जगासमोर येऊ देत नाही आणि आपली दडपशाही चांगल्या लोकांवर वापरल्या जाते. पण तुम्हाला असं वाटत असेल की हे का सांगत आहे, तर याच्या मागे हे आहे की एखादी गोष्ट चांगली आहे हे सांगणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं हे आहे की एखादी खराब वस्तू त्याला किती वाईट प्रकारे दमन करते आहे. आता हा झाला याच्यातला गव्हर्नमेंटचा भाग, पण यातल्या मागचा आपण आता आध्यात्मिक भाग बघू. याच्या मागचा आध्यात्मिक भाग हा आहे की ज्या जागेवर सगळ्यात चांगली शक्ती असते, एकदम प्युअर शक्ती, जी एका माणसाला स्वशरीर मोक्ष प्रदान करू शकते, इतक्या चांगली शक्ती जर विश्वाच्या एखाद्या जागेवर असली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते लोक तिथे असले, म्हणजे ते लोक काही सर्वसामान्य लोक तर नसतील, ठीक आहे, तर हे लोक खूपच चांगली इनबॉर्न क्वालिटी घेऊन जन्माला आलेले असतील किंवा खऱ्या अर्थाने साधना पूर्ण करून आपल्या पूर्णत्वाला किंवा आपल्या जिथून आपण म्हणतो ना की जिथून आपल्या आपलं आपण आलो आहे तिथे परत जाण्यासाठी ही साधना पद्धती आहे. तर इतके चांगले लोक इतक्या मोठ्या प्रमाणात चीनमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे त्याचा दमन करण्यासाठी CCP म्हणजे एक विश्वातली जी एक दुष्ट शक्ती आहे ती तिथे आलेली आहे. कारण आपल्याला आपण नेहमीच बघतो की जिथे जिथे चांगली वस्तू लोकांना शिकवल्या जाते, जिथे जिथे चांगुलकेपणा लोकांना शिकवले जातो, तिथे तिथे खराब वस्तू जी असते, खराब विचार, खराब लोक, खराब शक्ती हे त्याचं दमन करायला सुरुवात करते. हा त्याचा आध्यात्मिक भाग आहे जो प्रत्येकाला असं समजेलच असं नाही. लोक त्या गोष्टीला गव्हर्नमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतात, पण खरोखर प्रॉब्लेम हा आहे की ही एक दुष्ट शक्ती आहे जी आध्यात्मिक शक्तीला विरोध करत आहे. पण तरीही त्या लोकांची कमाल बघा, 1999 पासून आज 2021 आहे आणि इतकं सगळं असूनही त्या लोकांना फालून दफाचे इतके चांगले अनुभव आलेले आहे की त्यांनी फालून दफा त्या इतक्या दडपणाखाली सुद्धा करायला बंद केलं नाही. ते लोक अजूनही रेग्युलरली एक्सरसाइज करतात, अभ्यास करतात. एवढंच नव्हे तर ते दुसऱ्या लोकांना सुद्धा सांगतात की फालून दफा चांगला आहे आणि याला फॉलो करा. तर त्याचाच अर्थच हा आहे की त्यांना किती चांगला अनुभव आलेला असेल. एवढं म्हणून मी थांबेन सध्या आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही ते विचारू शकता आणि संध्याकाळचं सेशन अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे एक्सरसाइज व्यवस्थित शिकवल्या जाते. मी थोडी फास्ट बोलली असेल मे बी, पण कंटेंट्स कवर जेवढे आहे तेवढे कवर झाले. आणि मुख्य सांगायचं तर फालून दफामध्ये स्वतःचे शब्द वापरायची काही गरजच नाही, कारण आम्ही सगळेजण साधकच आहोत. आम्ही सुद्धा काही पूर्णत्वाला पोचलेले नाही, आम्ही पण आपल्या रस्त्यावर चालतोय. फक्त आम्हाला असं वाटतं की एखादी चांगली गोष्ट आहे जी लोकांना सांगणं खरंच गरजेचं आहे. कारण मोस्टली असं होतं की रिच्युअल्समध्ये पडतो माणूस, धर्माशी संबंध जोडतो आणि त्याला ॲक्च्युली जी चांगली गोष्ट आहे ती कळतच नाही. आता संदेशजींनी ही एक्सरसाइजची लिंक टाकली आहे, तर तुम्ही ही एक्सरसाइजची लिंक कॉपी करून घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कोणकोणचे लेख वाचायचे असतील ते फालून दफा ORG सगळे पुस्तकं डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्याजवळ नसतील तर आम्ही तुम्हाला त्याची PDF पाठवू शकतो. आणि लिंक फॉर इव्हिनिंग त्या विचारताय. व्हॉट्सअपवर त्यांनी म्हटलंय की मी पाठवेन म्हणून संध्याकाळची लिंक, तर ती जरूर जॉईन करा. मी आता आम्हाला असं वाटत होतं की हे पाहतं त्यांनी त्यांचा फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. शिल्पाजी तुम्ही नंबर नोट करून घ्या मला, म्हणजे मी तोपर्यंत एक्सरसाइजचं वगैरे लिंक शेअर करतो. इथे लिंक तर मी दिलेलं आहे, पण ते आपण एक्सरसाइज इकडे बघू, प्रेझेंट करतो. आणि सगळ्यांनी आपले व्हॉट्सॲप नंबर इथे टाका, कारण खूप वेळेला या मीटिंगमध्ये फक्त नाव दिसतं आणि नंबर नसल्यामुळे मग फॉलोअप करता येत नाही. सो प्लीज शेअर युअर नंबर्स. नेक्स्ट विल सी रेकॉर्डिंग. आपण एक एक्सरसाइजेसचे डेमो बघू ब्रीफली, मग त्यानंतर आपण अजून क्वेश्चन आन्सर्स घेऊ.
आणि मग संध्याकाळी युवराजजी एक्सरसाइज शिकवतील, त्यांचंही लिंक शेअर करतो तुम्हाला. तुम्ही शिल्पाजी तुम्ही प्रेझेंटेशन स्टॉप करा. सगळ्यांना दिसतं आहे ना प्रेझेंटेशन? Exercise 1. Conjoin the hands. Maitreya stretching his back. Stretch. Tathagata pouring energy into the top of his head. Press the hands together. Turn the hands as if holding a ball. Hands pointing to heaven and earth. Stretch. Relax. हा पहिला एक्सरसाइज आहे. 8 पोझिशन्स Press आहेत. the hands together. Turn the hands as if holding a ball. Hands pointing to heaven and earth. Stretch. Relax. Press the hands together. Golden monkey splitting its body. Stretch. Relax. Press the hands together. 2 dragons diving into the sea. Stretch. Relax. Press the hands together. Bodhisattva touching the lotus. Stretch. Relax. Press the hands together. Arhat carrying a mountain on his back. Stretch. Relax. Press the hands together. Vajra toppling a mountain. Stretch. Relax. Press the hands together. Overlap the hands in front of the lower abdomen. Conjoin the hands. Exercise 2. Conjoin the hands. Holding the wheel in front of the head. Holding the wheel in front of the lower abdomen. Holding the wheel above the head.
holding the wheel on both sides of the head. Overlap the hands in front of the lower abdomen. Conjoin the hands. Exercise 3. Conjoin the hands. Males will first move the left hand upwards. Females will first move the right hand upwards. Press the hands together. Up, down. 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 Raise the other hand up. Down. 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 Up. Rotate the Fa Lun at the lower abdomen 4 times. Conjoin the hands. Exercise 4. Conjoin the hands.
Press the hands together. Move downward, following the energy mechanism. The second time, move downward, following the energy mechanism. The third time, move downward, following the energy mechanism. The fourth time, move downward, following the energy mechanism. The fifth time, move downward, following the energy mechanism. The sixth time, move downward, following the energy mechanism. The seventh time, move downward, following the energy mechanism. The eighth time, move downward, following the energy mechanism. The ninth time, move downward, following the energy mechanism. Overlap the hands in front of the lower abdomen. Conjoin the hands. Exercise 5. Now let's start the practice.
Then join the hands. Begin the tranquil meditation. हां, सो हे सिम्पल 5 एक्सरसाइजेस होते. आणि एक सेकंड, सॉरी, एक सेकंड. हां, तर आता तुम्ही 5 एक्सरसाइजेस पाहिले आहेत. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर आम्ही क्वेरी सॉल्व करू शकतो. आणि त्यानंतर संध्याकाळी सेशन आहे, युवराजजी शिकवतील. तर प्लीज तुमचा फोन नंबर द्या, कारण काही लोकांचं रजिस्ट्रेशन नाही आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे फोन नंबर नाही आहे. तर ते चॅटबॉक्समध्ये तुमचा नंबर टाईप करा, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर तुमचा नंबर दिला की मग तुम्हाला फॉलोअपमध्ये मीटिंगचं लिंक आणि जे रेकॉर्डिंग जे आधी तुम्ही म्हणजे प्रेझेंटेशन तुम्ही मिस केलं आहात तर त्याचं रेकॉर्डिंगही तुम्हाला पाठवता येईल. तर आता क्वेश्चन आन्सरसाठी आपण ब्रेक करू. जर तुम्हाला एक्सरसाइज युवराजजी जर तुम्ही दाखवणार असाल तर ठीक आहे, नाहीतर मग संध्याकाळी त्यांना जॉईन करण्याचं आपण लिंक तुम्ही इथे टाकून द्या किंवा मला पाठवा, मी त्यांना पाठवतो. ठीक आहे, संध्याकाळचं सेशनची लिंक देत आहे ग्रुपमध्ये, ते मग तुम्ही आपण फॉरवर्ड करू लोकांना. हो हो. तर कृपया सगळ्यांनी म्हणजे अनिलजी वगैरे तुम्ही सगळ्यांनी आपला इथे व्हॉट्सअप नंबर टाका. म्हणजे मग तुमचं आता जे काही मिस झालं आहे प्रेझेंटेशन पार्ट आणि एक्सरसाइज डेमो जे मिस झालेत तर ते मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती रेकॉर्डिंग त्याचं पाठवतो. तर सगळ्यांना विनंती आहे, काइंडली तुमचं व्हॉट्सअप नंबर इथे चॅटमध्ये टाकून द्या, मग फॉलोअप करायला इझी होईल. हो, थँक्यू राहुलजी. तुम्ही आधी पण रजिस्टर केला होता मागच्या आठवड्यात कदाचित ना, तुमचा नंबर असेल माझ्याकडे. राईट. मालतीजी तुम्ही तुमचा नंबर द्या, तुमचं रजिस्ट्रेशन आहे की नाही मला माहीत नाही, मी पाहिलेला नाही आहे तुमचा नंबर. हां, राईट. तर आता क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते आपण थँक्यू अनिलजी. तर क्वेश्चन आन्सर्स आपण हे घेऊ शकतो. फालून दाफा म्हणजे काय वगैरे तुम्हाला जर बेसिक्स आता इंट्रोडक्शनमध्ये तर मिळालं असेल, पण जस्ट तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील, तुम्ही दुसरे वेगवेगळे टाईपचे एक्सरसाइज वगैरे करत असाल, साधना पद्धती वगैरे, तर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि संध्याकाळी सेशन पण आहे. त्या सेशनमध्ये युवराजजी एक्सरसाइजेसचे डेमो आता आपण जे पाहिलेत ते ॲक्च्युली मराठीमध्ये शिकवतील. मराठी वर्कशॉप आहे, तर ज्यांना इंग्लिश आणि हिंदी कम्फर्टेबल नाही आहे तर त्यांना त्यांच्याबरोबर शिकता येईल. नाहीतरी मी आत्ता जे एक्सरसाइज आपण पाहिलेत इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन आहेतच, तर ते लिंक पाठवतो. शिवाय फालून गॉंग जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण या एक्सरसाइजेसबद्दल एकदम डिटेल्ड माहिती आहे. हो, फालून दाफा ही जी साधना पद्धती आहे मनाची आणि शरीराची, ब्रह्मांडाच्या हायेस्ट प्रिन्सिपल्स ट्रुथफुलनेस, कंपॅशन, टॉलरन्स म्हणजे सत्य, करुणा, सहनशीलता ह्याच्यावरती आधारित आहे. ही साधना कशी करावी ह्याचे मास्टर आधी लेक्चर घ्यायचे, तर ते 2 पुस्तकात अवेलेबल आहे. फालून गॉंग म्हणून आहे जे प्रायमर आहे, इंट्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये फालून दाफा म्हणजे काय, त्याचे एक्सरसाइजेस आणि प्रश्न आणि उत्तरं, क्वेश्चन अँड आन्सर त्या पुस्तकात आहे. ते छोटंसं बुक आहे. पण मेन जे बुक आहे ज्याच्यामध्ये मनाची साधना कशी करावी, जुआन फालून, तर ते मेन बुक आहे. आणि सगळंच टोटली फ्री आहे, काहीच पैसे नाही लागत. इंटरनेटवरती तुम्ही सरळ डाउनलोड करून पुस्तक वाचू शकता, सेलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, किंवा पुस्तक खरेदी पण करू शकता. नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती आहे. तर हे सगळ्यांचं लिंक प्रेझेंटेशनमध्ये पण आहे आणि मी ते रेकॉर्डिंगही शेअर करतो तुम्हाला. अनिलजी तुम्ही आत्ता जॉईन केलात, तुमचं बरंच मिस झालं आहे, तर मी इथेच पिंपळ्या सौदागरला आहे आपल्या शुभश्रीमध्ये, तर मी तुम्हाला शेअर करतो, सगळ्यांना शेअर करतो इनफॅक्ट ज्यांनी फोन नंबर दिला आहे. आणि आमचं दर संडेला असतं. एखाद्या वेळेस तुमचं परत पुढच्या आठवड्यातही तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी इन्व्हाइट पाठवतो, परत जॉईन करू शकता. हां, तर अजून
हां, थँक्यू. तर अजून काही प्रश्न वगैरे असतील तर फ्रीली विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कडे अजून आपलं 1:30पर्यंत टाईम होतं. तर अजून एक 10 मिनटं वगैरे आपण हे करू शकतो. पण संध्याकाळी हे युवराजजी आहेत, तर ते पण प्रॅक्टिशनर आहेत. ते सेशन घेतात, दुसरे लोक पण त्याच्यामध्ये जॉईन होतील. तर ते गुगल मीटिंगचं लिंक पाठवतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही डायरेक्टली पण शिकू शकता. ते मराठीमध्ये इन्स्ट्रक्शन्स देतील. शिल्पाजी, तुम्हाला काही शेअर करायचं आहे अजून? मनोरमाजी. हां, राहुलजी विचारतात किती वाजता आहे. युवराजजी, तुम्ही जरा डिटेल देता का, किती ते किती वाजेच्या दरम्यान आहे, आणि लिंक पण द्या. संध्याकाळी 5:30ला असेल वर्कशॉप. वर्कशॉप म्हणजे लर्निंग सेशन असेल आहे 5:30 ते 6:30, 1 घंट्याचं असेल. आणि त्याच्यामध्ये आपण 5 एक्झरसाइज हळूहळू आपण प्रॅक्टिस करता येते. प्रत्येक एक्झरसाइज आपण डेमॉन्स्ट्रेट करून आणि त्याच्या मग आपण प्रॅक्टिस पण घेतो. 5:30ची मी लिंक देईल ग्रुपमध्ये, त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकाल गुगल मीटची. थँक्यू. युवराजजी, तुमचा नंबर पण देऊन ठेवा इथे, जस्ट इन केस चॅटमध्ये, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करता येईल. इन केस जस्ट चॅटमध्ये तुमचा नंबर लिहून द्या. हां, चालेल. मी माझा नंबर देतो. तुम्ही लोक मला जरी हाय मेसेज केला तरी मी तुम्हाला लिंक पाठवू शकेल. मी देतोय माझा नंबर. हो, थँक्यू. हां, तर हे फालून दाफामध्ये जे प्रॅक्टिशनर्स आहेत ना, ते जगाभरात 10 कोटीपेक्षा जास्त आहेत. तर इंडियामध्ये पण काही काही सिटीजमध्ये आहेत. तर त्याचं लिंक पण आहे. त्याचं लिंकही मी शेअर करतो. म्हणजे जर तुम्ही पुण्यात नसाल किंवा मेन मेट्रोमध्ये नसाल किंवा दुसरे विलेज किंवा रुरल एरियाजमध्ये असाल, तरी पण जवळपास जे कोण प्रॅक्टिशनर्स असतील त्यांचे नंबर तुम्हाला त्या साईटमध्ये लिंक आहे, तिथे तेही शेअर करतो. तर तुमच्या रिलेटिव्सला पण सांगून तुम्ही त्यांनाही अप्रोच करायला सांगू शकता. टोटली फ्री ऑफ चार्ज आहे. तर मी ते पिंपळा सौदागरला आहे, युवराजजी नागपूरला आहेत, शिल्पाजी पण पुण्यात आहेत मगरपट्टा साईडला. तर असे वेगवेगळ्याकडनं प्रॅक्टिशनर्स आपण ऑनलाईन येऊन फ्रीली लोकांना शिकवतो. सध्या या मीटिंगमध्ये कोण कोण असे आहे जे कोणकोणच्या सिटीजमधून आहे ते आम्हाला सांगितलं तर आम्हालाही कॉन्टॅक्ट करायला सोपं जाईल. हो, सगळ्यांनी जर चॅटमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही माईक ऑन करून बोलू पण शकता, कारण रेकॉर्डिंग पण होतं आहे. ते रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर पण करता येईल. मनोरमाजी पण प्रॅक्टिशनर आहेत. ते विमाननगरला राहतात पुण्यामध्ये. तर त्यांनाही कोणी कॉन्टॅक्ट करू शकतात. राहुल जी आहे ते औरंगाबादला. आता राहुल जी मी आत्ताच औरंगाबादला जाऊन आलेली आहे. तर औरंगाबादचे जे प्रॅक्टिशनर्स आहेत तिथे एकदा आम्ही प्रयत्न करतोय की पुढच्या काही दिवसांमध्ये सेशन करू आपण. पण तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइजेस शिकवून घ्या आणि नेक्स्ट आमच्या मीटमध्ये मी तुम्हाला बाकीच्या प्रॅक्टिशनरचा नंबर देईल. हां, बोला तुम्ही. ओके मॅडम, ओके. आणि फालून दाफाचं एक मेन गोष्ट जे सांगणं थोडंसं राहून गेलं आधी, की फालून दाफामध्ये एक्सरसाइजपेक्षा मनाची साधनावरती जास्त भर आहे. तर मनाची साधना म्हणजे तुम्ही जेव्हा सत्य, करुणा, सहनशीलता जेवढ्या हायेस्ट लेवलला फॉलो करायला ट्राय करता, त्यावेळेला तुम्हाला टेस्ट्स पण येतील. म्हणजे सत्य, करुणा, सहनशीलताला तुम्ही जेव्हापर्यंत धरून राहणार, फॉलो करणार, मग तुम्हाला टेस्ट येतात. आणि ते टेस्ट अटॅचमेंट रिलेटेड येतात. फालून दाफामध्ये अटॅचमेंट्सला आपण लाईटली घेतो. म्हणजे मेन कन्सेप्ट आहे फालून दाफामध्ये, की आपण इथे माणसाच्या जन्माला जेव्हा आलो आहे तर इथे सगळ्या टाईपचे इंटरफरन्स असतात. तर हे साधनाचा मेन मार्ग ह्याच्यासाठी आहे की आपण ते ओळखून वापस हायर लेवलला जाण्याचा प्रयत्न करणे. तर मास्टर म्हणतात की सगळे लोक जे आहेत आता यावेळेला ते सगळे ऑलरेडी हाय लेवलचे होते, पण सगळ्याकडे त्यांचं कार्मिक संबंधामुळे खाली पडत पडत म्हणजे दुष्ट होत होत तिथे पृथ्वीवरती आता माणसाच्या जन्मात आपण आलो आहोत. तर ते एकच संधी आहे वापस जाण्याची. ती म्हणजे तुम्ही ॲक्च्युली इथे का आलात आणि फालून दाफा म्हणजे काय. फालून म्हणजे ब्रह्मांड, दाफा म्हणजे ब्रह्मांडाचे ग्रेट नियम. तर
याच्या अनुसार तुम्ही जेव्हा साधना ॲक्च्युली कराल तेव्हा तुम्ही वापस जाऊ शकाल, हे मेन आहे. आणि याच्यामध्ये मनाची साधना जे करणं आहे ते जरा डिफिकल्ट असतं, कारण त्याच्यामध्ये तुमचे अटॅचमेंट्स इंटरफेअर करतात. तर ते अटॅचमेंट सोडणं मेन आहे. तर ते कसं करायचं, मनाची साधना कशी करावी, हे जोहान फालून पुस्तकात एकदम डिटेल्समध्ये आहे. आणि त्याच्याबरोबर एक्सरसाइज पण करायचे आहेत. तर फालून दाफामध्ये मेन या 2 गोष्टी आहेत, कल्टिवेशन ऑफ माइंड अँड बॉडी, म्हणजे मनाची आणि शरीराची साधना. तर त्याच्यामुळे आवश्यक हे आहे की पुस्तक म्हणजे जेवढं लवकर तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता तेवढं छान आहे. आणि पुस्तकातच टीचिंग्स आहेत. तर मास्टर म्हणतात तुम्ही सेशन अटेंड करा किंवा पुस्तक वाचा, दोन्ही सेम आहेत. मास्टर आधी सेशन घ्यायचे आहेत, तर ते सेम आहे. म्हणून पुस्तकाचं लिंक पण मी तुम्हाला देतो. तर ते पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घ्या लॅपटॉपवरती, सेलवरती, जसं तुम्हाला जमेल. ते सगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे, PDF मध्ये पण आहे आणि ब्राउझरमध्ये पण ओपन होतं. तर ते वाचायला चालू करा. हिंदी, इंग्लिश, मल्टिपल लँग्वेजमध्ये आहेत. मराठीचं अजून थोडंसं इन प्रोग्रेस आहे ट्रान्सलेशन, ते पूर्ण झालेलं नाही आहे. पण हिंदी, इंग्लिश आणि बाकीचे बरेच भाषामध्ये आहे, कन्नडीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, बंगालीमध्ये आहे. तर मी तुम्हाला लिंक्स पण पाठवतो पुस्तकाचे. तर सांगण्याचं एवढं मेन आहे की पुस्तक रोज वाचणं एक्सपेक्टेड आहे, मास्टरांनी सजेस्ट केलं आहे. कारण जेव्हा म्हणजे आपण जेवढं जास्त पुस्तक वाचतो तेव्हा आपण भटकत नाही. तर जे मास्टरांचे टीचिंग्स आहेत ते आपल्या मनात जास्त रुतू शकतात, म्हणजे जे ॲक्च्युअल मनाची साधना आपण करू शकतो. आणि लास्ट पॉईंट याच्यामध्ये जे सांगणं आधी आपण कदाचित विसरलो, फालून दाफा 100 मिलियन म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त लोक 100पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये करत आहेत. 90 to 95% लोकांचे रोग गायब झाले आहेत, एक पैसाही न खर्च करता. जस्ट तुम्ही फालून दाफा ॲक्च्युअल साधना मनाची प्रॉपर करा आणि एक्सरसाइज करा. तर कॅन्सरही असू दे, कुठलंही असू दे. आणि याचे खूप जास्त हे आहेत, म्हणजे एव्हिडन्स आहे. आणि इव्हन PhD डॉक्टर लोकांनी पण अनुभवलेलं आहे, ते देखील आपल्या प्रॅक्टिशनर्सला फालून दाफा करा म्हणून सांगतात. तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि बरेचसे प्रॅक्टिशनर्स आहेत, त्यांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यांची फॅमिली पण त्याच्यामुळे सेफ राहते. इव्हन करोनाच्या केसेसमध्ये फालून दाफा इज गुड, ट्रुथफुलनेस, कंपॅशन, टॉलरन्स इज गुड. म्हणजे फालून दाफा चांगला आहे आणि सत्य, करुणा, सहनशीलता चांगला आहे. फक्त एवढेच शब्द, हे 2 ओळी मनात कंटिन्युअस म्हणून लोक करोनावरती मात करू शकले आहेत. म्हणजे सकाळी त्याने जेव्हा रिझल्ट पाहिला, म्हणजे एकदम त्यांना ब्रिथलेसनेस स्टेटमध्ये गेले होते, म्हणजे त्यांना श्वास घेता येत नव्हतं. तसले लोकांनी पण लास्ट एफर्ट म्हणून फालून दाफा इज गुड, सत्य, करुणा, सहनशीलता इज गुड असं जे मनात कंटिन्युअस हे केलं, तर सकाळी त्यांचा रिपोर्ट पाहिला तर चमत्कारिकरित्या त्यांचे सगळे सिम्पटम्स गायब झाले आहेत, टोटली 100% क्युअर झाले. तर खूप सारे प्रॅक्टिशनर्स आहेत जे आत्ता पण विदाऊट वॅक्सिन आहेत, कारण त्यांना त्याची गरज नाही पडत. फालून दाफा जेव्हा तुम्ही करता तुमची प्रतिकारशक्ती खूप वाढते आणि कुठलेही रोग असू दे तुमच्या आसपास येणार नाही. तुमची फॅमिलीही पण एकदम हेल्दी राहते. आणि हे इथे जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यातलं तुम्हाला कोणीही सांगतील. मनोरमा जी आहे ते 70+ आहेत, आणि शिल्पाजी आहेत, युवराजजी आहेत, तर मी पण आहे, जे आम्ही प्रॅक्टिशनर्स जे फॉलो करतो सगळ्यांना तुम्हाला एकच दिसेल कॉमन, म्हणजे जेव्हा आपण फालून दाफा करतो आपण एकदम चांगले व्यक्ती बनतो. आणि ब्रह्मांडाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे आपण जोपर्यंत वागतो आपण मास्टरांच्या प्रोटेक्शनमध्ये असणार आणि आपल्याला काही वाईट गोष्ट घडत नाही. तर मेन एवढंच आहे की तुम्हाला टेस्ट वगैरे येतील फालून दाफा करताना, कारण अटॅचमेंट सोडणं सर्वात मेन हे आहे, म्हणजे तीच CD आहे. अटॅचमेंट जसं जसं आपण सोडत जाऊ तसं तसं आपली प्रगती होत जाते. म्हणून थोडक्यात फालून दाफा हे जे आहे हे मार्ग आहे बुद्धत्व प्राप्त करणं. बुद्ध एक पर्सन नव्हते, बुद्ध लेवल आहे. तर हायर लेवलला जाण्याचा हा एकच मार्ग आहे, दुसरं कुठलंच मार्ग नाही आहे ज्याच्याने आपण वापस जाऊ शकू. तर हे व्हॅलिडेटेड आहे, खूप लोकांनी हे पाहिलेलं पण आहे. आणि बरेच अनुभव पण येतात लोकांना जेव्हा फालून दाफा करतात, चमत्कारिक अनुभव येतात. मलाही डबल स्लिप डिस्क होतं, 15 दिवसात गायब झालं, काही न करता. सर्जरी करा सांगितलेलं तरी पण ते निघून गेलं. म्हणजे जस्ट मी पुस्तक वाचलं त्या 15 दिवसात, झोपून पुस्तक वाचलं, म्हणजे मला बसता पण येत नव्हतं. सो जेव्हा मी ॲक्च्युली पाहिलं, मला बघून माझ्या घरी पण सगळ्यांनी आता ते फॉलो करतात. आणि यू डोंट बिलीव, घरी आता लास्ट 3-4 वर्षात एक पैसा पण आम्ही मेडिकलवरती कुठेच खर्च केलेला नाही आहे, न सर्दी न ताप काहीच नाही. तर म्हणजे असं हे सगळ्या प्रॅक्टिशनर्स आहे, म्हणजे मी असं काही बोस्ट नाही करत आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत आपण ट्रूली फॉलो करणार आपण मास्टरांच्या प्रोटेक्शनमध्ये राहणार. हां, तर एवढं सांगायचं होतं. तर मग इथं आपण अजून काय प्रश्न असतील तर आपण घेऊ,
नाहीतर आपण मग सेशन स्टॉप करू शकतो इकडे. आणि लिंक वगैरे मी शेअर करतो एनिवे. थँक्यू. हां, अजून कोणाला सेशन काय प्रश्न असतील का? नाहीतर आपण मग ते थांबवू शकतो. थँक्यू एव्हरीवन, संडेला मी वेळ काढून जॉईन केल्यामुळे. थँक्यू. Thank you very much. Sandesh, thank you. थँक्यू एव्हरीवन. Nuestro árbol, esa salud.